पक्षप्रमुखांनी सांगितलं की लोकसभा लढा, तर निश्चितपणे आम्ही लोकसभा लढू. लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. अशात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय देशमुख हे सध्या यवतमाळ वाशिम मतदारसंघ पिंजून काढत आहे. माझ्यासोबत संजय देशमुख आहे खुद बोलण्यासाठी. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भाऊ, सध्या तुम्हाला मातोश्रीनं काही आदेश दिलेले आहेत का? तुम्ही मतदारसंघात फिरत आहे, काय तयारी चालली तुमची? नाही, मातोश्रीने आदेश म्हणजे माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांगितलं की यवतमाळ वाशिममध्ये प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी संघटन बांधण्याच्या दृष्टिकोनातून आणि संपर्क करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही फिरा. गेल्या 5 महिन्यापासून आम्ही सातत्यानं या ठिकाणी गावागावात जाऊन त्या ठिकाणी लोकांशी संपर्क करून राहिलो. पक्ष वरिष्ठांनी जर तुम्हाला लोकसभा लढण्याचा आदेश दिला तर तुमची तयारी आहे का? नाही, पक्षप्रमुख जे आदेश देतील, त्यांनी सांगितलं की तुम्हाला लोकसभा लढवावं लागते, तर मी लोकसभा लढण्यास तयार आहे. आणि जे पक्षाचे प्रमुख आमचे जेही सांगतील, त्यांनी सांगितलं की हे तुमच्याऐवजी यांना तिकीट द्यायची, ते आम्ही मान्य करू. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये येत्या 12 मार्च रोजी दौरा आहे. नियोजन कसं असणार आहे आणि काय सांगा? माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब पहिले सुरुवातीला राळेगाव येथे येतील. राळेगाववरून नंतर पुसदमध्ये संध्याकाळी सभा आहे. दुसऱ्या दिवशी कारंजामध्ये सभा आहे. तिथून मग रात्री वाशिममध्ये सभा आहे. भरघोस असा कार्यक्रम 2 दिवसाचा दौरा माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याची जय्यत तयारी 4ही तालुक्यातील आमच्या तमाम सर्व मंडळींनी या ठिकाणी चालवलेली आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांची सध्या देखील चर्चा सुरू आहे की ते सुद्धा लोकसभाच्या रिंगणात उतरणार. भविष्यात जर कदाचित त्यांना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली यवतमाळ वाशिमची, तर तुमची कशी तयारी असेल? नाही, आमची संपूर्ण तयारी आहे. पैलवान कोणताही येऊ, जेव्हा लढाईची आमची तयारी आहे. त्याच्यामुळं कोणी आलं, कसंही आलं तरी हा गड माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा हा गड आहे. त्यांनी केलेलं परिश्रम गेल्या 35 वर्षापासून भगवा झेंडा त्या ठिकाणी तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांनी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेवर विश्वास ठेवून तमाम लोकांनी त्यांना मदत केलेली आहे. आणि याच्यापुढे सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच भगवा झेंडा या यवतमाळ वाशिममध्ये लागेल. तुमचं ज्या पद्धतीनं संपर्क सुरू आहे त्या पद्धतीनं असं राजकीय वर्तुळातून बोलल्या जाते की संजय राठोड जर खासदारकीला उभे राहिले तर संजय देशमुख हे डिग्रस दारवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार. नाही, माननीय पक्षप्रमुखांनी सांगितल्याबरोबर मी कोणताही उमेदवार असला त्याच्याशिवाय विरोधात तयारी आमची आहे. डिग्रस दारवा नेरचा प्रश्नच येत नाही. जर पक्षप्रमुखांनी सांगितलं की लोकसभा लढा, तर निश्चितपणे आम्ही लोकसभा लढू. नक्कीच आपण बघतोय की यवतमाळ वाशिम लोकसभा या मतदारसंघासाठी माजी मंत्री संजय देशमुख यांचं नाव चर्चेत आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या संजय देशमुख यांनी प्रचंड संपर्क वाढवण्याचं काम सुरू केलं आहे. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.